महाराष्ट्र, कर्नाटक अशा आसपासच्या काही राज्यांमध्ये ऑल इंडिया पॅन्थर्स संघटना, पॅन्थर सेना ही गेले 10-12 वर्ष कार्यरत आहे। त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांचा गेले काही दिवस आमचा सर्वांशी संपर्क होता। त्यांनी सामाजिक आशय ठेवून नेहमी दलितांच्या अत्याचारावर आवाज उठवणं, शैक्षणिक आणि आरोग्याच्या संदर्भात समाजाची सेवा करणं आणि समाजाचा राजकीय स्वतंत्रपणा टिकवण्यासाठी ठामपणाने युवकांचे प्रश्न घेऊन समाजात जाण्याचं काम दीपक केदार यांनी गेले काही वर्ष सतत केलेलं आहे। महाराष्ट्रातला सर्व भाग, कर्नाटक, तेलंगणा या तिन्ही भागात त्यांचे बॉर्डरवर आणि महाराष्ट्रात जवळपास 36 जिल्ह्यामध्ये युनिट आहेत आणि 300 पेक्षा जास्त या 3 राज्यातल्या तालुक्यांमध्ये त्यांनी गेले काही वर्षात संघटन बांधलेलं आहे। आणि त्यामुळं त्यांचे दीपकभाई केदार असोत, त्यांचे प्रदेश अध्यक्ष विनोद भोळे असोत, बाळासाहेब शेंडगे प्रदेश उपाध्यक्ष आणि जितेश जगताप प्रदेश सरचिटणीस असे सगळे प्रमुख नेत्यांशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेबरोबर आम्ही देखील सहकार्य करून आमची संघटना देखील राष्ट्रवादी पक्षाच्या बरोबर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाबरोबर सहकार्य करेल। येणाऱ्या निवडणुकीत पुढच्या विधानसभेत आम्ही एक दिलाने काम करू अशी भूमिका स्वीकारलेली आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि दीपक केदार यांनी आपले भूमिका या ठिकाणी आपणास सूचित करावी अशी त्यांना मी विनंती करतो। गेल्या 10 वर्ष महाराष्ट्रातल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जवळपास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात 250 ते 300 हत्याकांड दलितांचे झालेले आहेत। जवळपास 150 घटनांना मी स्वतः या महाराष्ट्रात भेटी दिलेल्या आहेत। समग्र राज्यभर आणि देशभर आम्ही जी परिस्थिती बघतोय, संविधान आज धोक्यात आहे आणि 400च्या वर जर खासदार आले तर आम्ही संविधान बदलून टाकू अशी भूमिका भाजपच्या काही खासदारांची सुद्धा व्हायरल झालेली आहे। RSSचा अजेंडा संविधान विरोधी आहे आणि इंडिया आघाडीचा अजेंडा हा संविधानाच्या बाजूने आहे। आंदोलन टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, आरक्षण टिकलं पाहिजे। आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असताना या हुकुमशाहीच्या समग्र व्यवस्थेचे किती चटके समाजाला बसतायत हे आम्ही वास्तव बघतोय। त्याच्यामुळे आज अनेक वेळा राष्ट्रवादी पक्षाचे पवार पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंतजी पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष असतील, यांच्याशी आम्ही अनेक वेळा भेटलो, 2 वेळा बैठका झाल्या। आम्ही फक्त यामध्ये एकच भूमिका मांडतोय की संविधान धोक्यात आहे आणि ते वाचलं पाहिजे, म्हणून आम्ही या इंडिया आघाडी महाविकास आघाडीसोबत युतीच्या भूमिकेमध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेना समोर आलेली आहे। माझ्यासाठी ही निवडणूक नाही तर हे एक आंदोलन आहे आणि संविधान वाचवण्याचं हे आंदोलन, आणि या आंदोलनातले आम्ही एक सहकारी म्हणून आज आम्ही या ठिकाणी भूमिका जाहीर करतोय। राज्यात जे सरकार आहे त्यांच्या कार्यकाळात सामाजिक न्याय संपलेला आहे। आज 6 महिने झालं
अनुसूचित जातीचे फेलोशिपसाठी, बार्टीच्या फेलोशिपसाठी आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. सामाजिक न्याय मंत्री म्हणून कुणी त्या ठिकाणी भेटायला गेलेला नाही. अन्याय अत्याचार होतात त्याच्या विरोधात आम्ही लढतो, परंतु व्यवस्था म्हणून जी काही संवेदना व्यवस्थेने दाखवली पाहिजे ती दाखवली जात नाही. नितीन आगे हत्याकांड खर्ड्याचं घडलं त्यावेळेस तत्कालीन गृहमंत्री आर पाटील त्या पीडित कुटुंबाला भेटायला गेले. पुण्यातलं विराज जगताप हत्याकांड घडलं, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखजी हे त्या पीडित कुटुंबाला भेटायला गेले, परंतु गेल्या 9 वर्षात 7 वर्षात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाही दलित अत्याचाराला आणि हत्याकांडाला भेट दिली नाही. संकेत भोसले हत्याकांड हे एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींनी केलं, तिथं सुद्धा कोणी भेटायला गेलेलं नाही. असे अनेक हत्याकांड झाले. अक्षय भालेराव असेल, अश्विनी सूर्यवंशी असतील, या एकाही हत्याकांडात राज्यव्यापी आंदोलन उभा राहिले, पण गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी संवेदना सुद्धा दाखवायला कोणी पुढे आलं नाही. राजस्थानमध्ये इंद्र मेघवालचं हत्याकांड झालं, हाथरसला वाल्मिकी समाजाच्या मनीषा वाल्मिकीचं हत्याकांड झालं. जी पद्धत केंद्रामध्ये की मन की बातमध्ये सुद्धा आम्ही दलित मुस्लिम आदिवासींबद्दल बोलणार नाही, तेच धोरण राज्यामध्ये दिसतं अशी स्थिती आहे. म्हणून देशव्यापी दलित मुस्लिम आदिवासी यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि ते वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज इंडिया आघाडीच्या सोबत आमची भूमिका या माध्यमातून जाहीर करतोय. आमची युती किंवा आमचं जो काही सपोर्ट आहे या संविधान वाचवण्याच्या आंदोलनाला, राजकीय निवडणुकीच्या आंदोलनाला, त्या आंदोलनात आम्ही त्यांच्या जाहीरनाम्यात समाजाचे काही प्रश्न असतील, मुद्दे असतील, ते मुद्दे त्यांच्यापुढे मांडलेले, चर्चेतून मांडलेले, आता लेखी स्वरूपात दिलेच पाहिजे, त्याच्यावर सिग्नेचर घेतलीच पाहिजे, या भानगडीत आम्ही न पडता एक विश्वासार्हता आणि गांभीर्याने त्यांच्यासोबत जाऊन गायरान जमीन, दलित वस्ती सुधार योजनेचे प्रश्न असतील, सामाजिक न्यायाच्या संदर्भातले प्रश्न असतील आणि समग्र ऊसतोड मजुरांचे प्रश्न असतील, भूमिहीनांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, दलित अस्मितेचे प्रश्न असतील, बाबासाहेबांच्या अस्मितेचे प्रश्न असतील, यासाठी आम्ही आज या ठिकाणी भूमिका घेतोय. अमरावतीचं प्रकरण बघितलं, आजही या सरकारच्या काळात साधं प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं म्हणून 1400 लोकांवरती केसेस करून 75 वर्षाच्या आमच्या बौद्ध बांधवाला काल अटक करण्यात आलेली आहे. परंतु यात त्यांना पुढे येऊन बाबासाहेबांचं नाव द्यायला एवढी म्हणजे काय तिटकार आहे हे सुद्धा आम्हाला समजायला तयार नाही. अस्मिता सुद्धा आमची धोक्यात आलेली आहे आणि समग्र दलित, आदिवासी आणि मुस्लिम यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत हे संविधान वाचलं पाहिजे. निदान आम्ही आंदोलन केल्यावर त्या आंदोलनाचा हक्क तरी टिकला पाहिजे. यासाठी इंडिया आघाडीशिवाय पर्याय नाही. इंडिया आघाडीचे भाषणं ऐकतोय ते संविधान वाचवण्याची भाषा करतायत आणि NDAचे भाषण ऐकतोय ते संविधान घालवण्याची भाषा करतायत. संविधान वाचवणं हाच आमचा मुख्य अजेंडा आहे आणि त्याच धर्तीवरती आज आम्ही या ठिकाणी ही भूमिका घेतलेली. तुम्हाला काही प्रश्न नाही विचारायचे? ठीक आहे, मग सुरू करा. ते हे दाखवा पण सगळे ऑन एअर. हां, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे? खरं म्हणजे देशामध्ये यापूर्वी एवढे टप्पे पडायचे नाहीत. EVM मशीन असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात टप्पे पाडण्याचं कारण काय मला माहीत नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला देशात 3 टप्प्यात निवडणुका ह्या मी ऐकलेल्या, 7 टप्पे निवडणुकीचे पडणं आणि महाराष्ट्रामध्ये एक विधानसभेची जागा अकोला जिल्ह्यातली रिक्त झालेली होती श्री गोवर्धन शर्मा यांच्या मृत्यूने. त्या ठिकाणी आता पोटनिवडणूक लावलेली आहे. गोवर्धन शर्मा यांचा निधन होऊन बरेच महिने झाले आणि मला वाटतं 2-3 महिन्यात कुठली कारंजाचे त्यामुळे
आता पोटनिवडणूक लावणे हे 6 महिन्यासाठी म्हणजे आत्तापर्यंत लोकसभेची पुण्याची पोटनिवडणूक ही खरं म्हणजे 1.5 वर्षापूर्वीच लागली पाहिजे होती, पण ती लागली नाही, ती सोयीस्कररित्या टाळली. आणि आता विधानसभेची निवडणूक पोटनिवडणूक ही लावली आहे, ज्या विधानसभेला आता फक्त 6 महिने, त्यातले 3 महिने आचारसंहितेत जाणार. म्हणजे ते विधानसभेचे सदस्य जर निवडून आले तर त्यांना 2 ते 3 महिन्याचा कालावधी मिळणार. आणि त्यामुळं थोडंसं इम्प्रॅक्टिकल डिसिजन आहे आत्ता विधानसभेच्या पोटनिवडणुका लावणं. विधानसभेच्या निवडणुका येतील त्याबरोबर आता त्या घेणं आवश्यक होतं. ठीक आहे, पण आता 7 टप्प्यात या निवडणुका होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष या निवडणुकीला पूर्णपणाने तयारीने पुढे जाणार आहे. आमच्या मित्रपक्षांशी चर्चा जवळपास पूर्ण होत आलेली आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही दिवसात आमचे इतर मित्रपक्ष जे आहेत त्यांना बरोबर घेऊन अंतिम निर्णय जाहीर होतील. आमच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एकदा सीटचं शेअरिंग पूर्ण झालं की जागा जाहीर केल्या जातील. दुसऱ्या बाजूबद्दल मला बोलायचं नाही, पण त्यांचे जे 2 मित्रपक्ष आहेत त्यांना काही देण्याच्या आधीच भारतीय जनता पक्षाने आपल्या जागा जाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे शेवटी आघाडी असेल तर आधी जागा वाटप झालं पाहिजे आणि त्यानंतर त्या जागेवर कोण उभा राहणार याचे निर्णय घेतले पाहिजेत. आम्ही आघाडीचा धर्म पाळणारे आम्ही तिन्ही पक्ष आहोत आणि त्यामुळं आमच्या आघाडीत पूर्ण सामंजस्य आहे आणि सर्वांचे वाटप झाल्यानंतर जागा वाटप जवळपास जे होत आले, आता काही फारसे मतभेद शिल्लक नाहीत, तर मला वाटतं की त्यानंतर सर्व निर्णय लगेच जाहीर होतील. दीपक केदार यांनी आत्ता जी भूमिका मांडली ती भारतातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं रक्षण केलं पाहिजे ही त्यांची जी भावना आहे ती सर्व भारतीयांची भावना आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्यांची आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर साहेब हे महाविकास आघाडीच्या बरोबर झालेल्या चर्चेतनं योग्य तो तोडगा काढण्याच्यासाठी पुढे येतील आणि त्यांना बरोबर घेऊन महाविकास आघाडी व्हावी असा आमचा आजही प्रयत्न आहे. त्यांनी, माझी माहिती आहे की त्यांनी भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली हे मला नक्की तपशील माहीत नाही, पण ते महाविकास आघाडी मध्ये येऊ इच्छितात असं साधारणपणाने त्यांनी इच्छा व्यक्त केलेली असावी असा माझा कयास आहे. मला नक्की माहीत नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. खरं तर ज्योती मेटे इच्छुक आहेत का? त्यांनी इच्छा दर्शवली आहे का राष्ट्रवादीकडे की बीडची निवडणूक लढवणार? आज सकाळी त्या मला भेटल्या, त्यांनी माझ्याशी चर्चा केली. ते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे स्वर्गीय मेटे साहेबांचे काही सहकारी होते. आम्ही चर्चा केली. त्या बीड लोकसभा मतदारसंघात काय करणं आवश्यक आहे, तिथला उमेदवार आमचा कसा निवडून येईल याविषयी थोडीशी सल्लामसलती आम्ही त्यांच्याशी केली. अजून आमचा अंतिम निर्णय झालेला नाही, तो योग्य वेळी जाहीर होईल. छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेसमधनं कोल्हापूरची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीने तयार केलं.
म्हणले ते म्हणतात की पवार सुडाचं राजकारण करतात माझ्याबरोबर गेल्या पाठचा जो सूड पाठचं जे काही राजकारण झालेलं आहे त्याचा वचपा काढण्याकरता ही संपूर्ण पवारांची खेळी असं त्यांचं म्हणणं. नाही, हे मंडलिक खासदार जे आहेत त्यांच्याबद्दल सूड काढायची काही गरज नाही. तिथली त्यांची लोकप्रियता कोल्हापूर जिल्ह्यातली जी आहे ती आता सगळ्यांच्या समोर येईल, त्यामुळे मी जास्त त्याच्यावर बोलणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. आणि सूड काय, आमचा महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही ठरवतो आहे, त्यात सूड काय, पवारसाहेबांनी काय असं सूड केलेलं आहे. उमेदवारी आमच्या पक्षाचे आम्ही ठरवायचे नाहीत म्हटल्यावर हे भारी लोकशाही झाली. सगळ्या महाराष्ट्राचं लवकर चित्र स्पष्ट होईल. इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युएन्सी वाईज चर्चा करणं योग्य नाही. कोल्हापूरचा प्रश्न विचारला, त्याच्या पुढचे प्रश्न आता विचारू नये अशी आमची विनंती आहे. संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला कल जाताना पाहायला मिळतो. 28 जागा जवळपास महायुतीच्या पारड्यात पडतील असा हा संपूर्ण कल आहे. दुसरीकडे 20 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या हातात जाणार. महाविकास आघाडी बरोबर आहे ना. आपण अजून यापूर्वी आणखीन एका चॅनेलने ABPC वोटरने आपलं कल दिलेले आहेत, आणखीन 1-2 जणांनी केलेले आहेत. ते असे वेगळे चॅनल आपले कुणाला कुठल्या सर्वेबद्दल TV9चा सर्वे जो आपण केलेला आहे तसे अन्य सर्वेही पुढे आहेत. आकडे वेगवेगळे प्रत्येक सर्वेत आहेत. आणि आत्तापर्यंत असा अनुभव आहे की जे प्रेडिक्शन होतं त्याच्यापेक्षा वेगळी जनता निर्णय देते. महाविकास आघाडीतल्या ज्या जागा आहेत त्याचा फॉर्म्युला सकट 1-2 दिवसात आपल्याला सगळेच आकडे आम्ही सांगू. आणि त्यात चांगले सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न घटक पक्ष, आमचे मित्रपक्ष आहेत, आणखीन काही मित्रपक्ष आमच्याशी बोलत आहेत, त्यांनाही येण्याची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं हे लांबवलेलं आहे डिसिजन. मी आपल्याला विनंती केली ना की इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युएन्सी वाईज त्यांचं माझं यापूर्वी 1-2दा बोलणं झालेलं आहे. हेच स्पेसिफिक उत्तर आहे. आता याच्यावर काय बोलणार. तलवारी काढलेल्या दाखवण्याची हौस सगळ्यांना असते, पण त्या योग्य वेळी काढायच्या असतात. हां, नाही, माझ्याशी काही चर्चा झाली नाही आणि संपर्कही साधलेला नाही. सर, चुनाव की घोषणा हो चुकी है. महाराष्ट्र चुनाव लगभग 5 फेजेस में होने हैं. जितने फेजेस दिए गए हैं क्या वो पर्याप्त आपको लगते हैं? क्या इतने फेजेस की आवश्यकता नहीं रूप से देखा जाए तो क्या मत रखती है राष्ट्रवादी पूरे इलेक्शन प्रोसेस के बारे में? मुझे लगता है कि 7 फेजेस में भारत में इलेक्शन रखा गया है. मुझे लगता है ये 7 फेजेस की कोई आवश्यकता नहीं थी. 3 या 4 फेज़ में ये पूरा भारत का इलेक्शन होना चाहिए था. अब महाराष्ट्र की बात है, महाराष्ट्र में 5 फेजेस में इलेक्शन रखा है, ये भी ज़रूरत नहीं थी. 48 सीट्स के लिए 5 फेजेस करना
ये मुझे नहीं लगता कि आवश्यक था। लेकिन किसके सुविधा के लिए, किसके कन्वीनियंस के लिए इतने फेजेस रखे हैं, ये भी एक जानकारी सबको मिलने की आवश्यकता है। क्योंकि 7 फेजेस मुझे लगता है, मुझे याद नहीं है, लेकिन पिछले दफ़ा 3-4 फेजेस में इलेक्शन हुआ था। अभी पूरे देश में 7 फेजेस में इलेक्शन, महाराष्ट्र में 5 फेज में इलेक्शन, ये शायद किसी की सुविधा, प्रचार करने की सुविधा के लिए ये व्यवस्था की गई होगी। लेकिन चुनाव आयोग इसके लिए तर्क देता है वो ये कि एक जगह से दूसरी जगह पे पूरा सिक्योरिटी फोर्सेस का जाना है या मशीनरी का जाना, उसमें वक्त ज़्यादा ज़रूरी है ताकि हम इलेक्शन प्रोसेस को ठीक ढंग से चलाए रखें। क्या उनका एक तर्क आपको सही लगता है? नहीं, मुझे लगता है कि ये तर्क, मुझे ऐसा नहीं लगता कि एक राज्य के लोग दूसरे राज्य में जाते हैं, वहीं राज्य की मशीनरी वहाँ काम करती है, कोई दूसरे राज्य ऐसे नहीं होता है। इतनी ठीक है, जहाँ सेंसिटिव बूथ्स है वहाँ थोड़ी सी एडिशनल सिक्योरिटी देनी पड़ती है, ये मैं मानता हूँ। लेकिन इसके लिए पूरा एक स्टेट के मशीनरी दूसरे स्टेट में जाने की कोई आवश्यकता नहीं है। तो ये 4 फेज़ में भी हो सकता था। लेकिन अभी जो चुनाव आयुक्त है, उनके साथ 2 सहायक उनके हैं, उनको कोई तजुर्बा नहीं है चुनाव इलेक्शंस कैसे करने के, वो तो नए हैं। तो मुख्य चुनाव आयुक्त जो है, उन्होंने जो निर्णय किया है उसके ऊपर कितनी चर्चा हुई है इन दोनों के साथ, पूरे देश की मशीनरी का अभ्यास, ये दोनों जो चुनाव आयुक्त जो 2 नियुक्त किए गए हैं, उनको कितनी जानकारी इस प्रोसीजर की, मशीनरी की है, मुझे मालूम नहीं। बार-बार चुनाव आयोग ये कह रहे थे कि हमने 2 साल से ज़्यादा का वक्त दिया है सारी प्रिपरेशन करने की, बहुत थॉरो प्रिपरेशन किया है, फ्री एंड फेयर इलेक्शंस नहीं कराने हैं। और खासकर एक इम्पॉर्टेंट बात बता रहे हैं, जो स्टार प्रचारक हैं उनके पास खुद पार्टी ने जो कुश्ती कॉलोनी की है, जो डेकोरम बनाए रखने की खासकर बात कर रहे हैं, वो जाने आपने उसे चुना होगा, समझा नहीं। स्टार प्रचारक होंगे हर एक पार्टी के, उनके पास इलेक्शन कमीशन ने जो गाइडलाइंस बनाई है, जो गाइडलाइन की कॉपी जाए ताकि वो इलेक्शन प्रचार के दौरान गाइडलाइन मेंटेन करें, कि वो स्पेसिफिकली कहते हैं। क्या ऐसी किसी गाइडलाइन की बहुत ज़रूरत है, उसको मेंटेन करने की जरूरत, खासकर पॉलिटिकल डेकोरम को मेंटेन करने के लिए आज से सारी चीज़ें कर रहे हैं? ऐसा है कि आज तक ऐसी गाइडलाइन क्या बोलना चाहिए और क्या नहीं, इसकी गाइडलाइन कभी किसी को दी नहीं गई थी। ये डेमोक्रेसी है, लोग बोलते हैं, कोई ऑब्जेक्शनेबल स्टेटमेंट किसी का है तो उसके बारे में कोई तकरार आई तो उसके बारे में चुनाव आयोग नियुक्त कर सकती है। लेकिन अभी गाइडलाइन दी है तो गाइडलाइन क्या है देखना पड़ेगा। लेकिन आप प्रचार ऐसे ही करोगे, ऐसी अगर गाइडलाइन है तो मुझे लगता है ये जो पूरे देश में जो स्टार प्रचारक है उन सभी को वो गाइडलाइन को फॉलो करना पड़ेगा। सबसे बड़े नेता गाइडलाइन फॉलो नहीं कर रहे और नीचे के लोगों को गाइडलाइन फॉलो करना पड़े तो डेमोक्रेसी कहाँ है। इसके अलावा जबकि चुनाव की पूरा प्रोसेस जारी हो चुका है, फेजेस जारी हो चुके हैं, महाविकास आघाड़ी की क्या बातचीत सही ट्रैक पर है? कि प्रकाश अम्बेडकर अब भी कहते हैं कि आप लोग का अनबन है, आप हमें ऐसी सीट देते हैं सीट कभी जीत कर ही नहीं है। हमारी पूरी अनबन, कल शाम को हम बैठे थे, पूरी अनबन दुरुस्त हो गई है, 1-2-4 जगह पे थी। अब हम इंतज़ार कर रहे हैं प्रकाश अम्बेडकर जी हमारे साथ आए, हम मिलजुल के ये इलेक्शन करें। हम अपेक्षा करते हैं कि वो जल्द से जल्द हमारे साथ आए। जिस वक्त उन्होंने आपको पत्र लिखा है तब से लेकर अब तक जिन सीटों की वो बात कर रहे हैं लगातार, क्या उन सीट्स पे आपकी बातचीत हो चुकी है? आप एक मत आ गए हैं, कॉमन कंसेंसस बन चुका है? हमने उनकी जो मांग थी या हमने उनको जो प्रस्ताव दिया था उसमें चर्चा करके दिया था। उसके बाद उन्होंने एक खत भी भेजा है। मुझे लगता है कि बैठ के सारे प्रश्नों का उत्तर मिल सकता है। चर्चा के दरमियान बहुत कुछ हो सकता है और हमें अपेक्षा है कि प्रकाश अम्बेडकर जी महाविकास आघाड़ी में शामिल होंगे। हमारी तीनों पार्टियां जो महाविकास आघाड़ी में हैं और साथ में हमारे साथ समाजवादी पक्ष है,
साथ में अन्य कोई पार्टी शेतकरी कामगार पार्टी है, हम सब चाहते हैं कि वंचित बहुजन आघाड़ी प्रकाश आंबेडकर जी हमारे साथ आए। पंकजा मुंडे ने तो भीड़ में 5 साल के जज में 5 साल का वनवास उनको देखना पड़ा राजनीति का उनको। किसको? पंकजा मुंडे ने कहा था कि 5 साल का वनवास उनको राजनीति देखना पड़ा, लेकिन अब भीड़ से बीजेपी ने उनको प्रत्याशी के रूप से उतारा हुआ है। ज्योति बेटे को आप क्या उतारने की कोशिश करेंगे वहाँ पर? ऐसा कोई कैंडिडेट आपकी ज़रूरत है? नहीं, हमारे जो पार्लियामेंट्री बोर्ड है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का, वो जल्द से जल्द बैठेगा भी, और हमारे पास जो भी सुझाव आए हैं, अलग अलग जो लोगों ने प्रस्ताव रखे हैं, उसको सामने रख के हम निर्णय लेंगे। तो उनको जिनका आपने नाम लिया श्रीमती मेटे, वो भी मुझे आज मिलके गई, लेकिन उन्होंने हमें अर्ज नहीं दिया, यानी एप्लीकेशन नहीं किया पार्टी के बाद, सिर्फ चर्चा की है। प्रकाश आंबेडकर को क्या आप 4 से ज़्यादा सीट्स छोड़ सकते हैं या मुंबई की भी सीट उसमें शामिल हो? मैं इसके ऊपर अभी नहीं कह सकता हूँ, लेकिन हमने हमारा प्रस्ताव उनको दिया था, उसके बाद उन्होंने हमें खत लिखा है। हमारी पार्टी, तीनों पार्टियों ने कल बैठ के इसके ऊपर विचार विमर्श किया है, और हम उम्मीद रखते हैं कि वो हमारे साथ आए। मैंने कहा MVA के सीट शेयरिंग की पूरी चर्चा पूरी हुई है, और हम राह देख रहे हैं। हमारे जो मित्र पक्ष है, बहुजन वंचित पक्ष है, और 2-3 पक्ष है, उनके साथ हमारी बातचीत होने की आवश्यकता है। वो पूरी होने के बाद हम ऐलान कर सकते हैं। नहीं, हमारा एक ही प्लान है, वंचित बहुजन आघाड़ी के साथ। बी प्लान हम नहीं करते, हम A प्लान वाले लोग हैं। मुझे लगता है कि ऐसी कोई बात नहीं है। हम उनसे और चर्चा करेंगे। अगर कुछ गलतफहमी ऐसे उनके मन में है तो उसको भी दूर करने का प्रयास हम करेंगे। हाँ, उनके खत पढ़ने के बाद में हमारी जो अंतिम निर्णय की बैठक होगी, तो ये सारे खत में लिखे हुए मुद्दे जो है वो हम दुरुस्त कर सकेंगे। नहीं, अभी हिंदी चालू है तो पहले हिंदी पूरा करो, बाद में इनके ऊपर कितना अन्याय करने का। हिंदी को महाराष्ट्र से सर एक सवाल होगा, अक्सर चुनाव के दरमियान पक्ष है ईवीएम को लेकर सवाल खड़े करता है। आज एक बार फिर इलेक्शन कमीशन की तरफ से इसको बयान दिया गया, ये कहा गया कि जब चुनाव जीते जाते हैं तब ईवीएम का समर्थन किया जाता है, चुनाव हारे जाते हैं तो ईवीएम का विरोध किया जाता है। कुछ ऐसे लोग हैं जो मौका देकर डब्बा लेकर बैठे हैं और छोड़ना चाहते हैं। क्या है, जब बहुत अलग अलग एजेंसी, जैसे अब आज TV9 के वोटर जो है सर्वे है, अलग अलग एजेंसी सर्वे करते हैं। सर्वे एक बाजू रहता है और निर्णय दूसरा होता है, तो तभी लोगों के मन में शंका निर्माण होती है। आपके सबके मन में जो सर्वे करते हैं उनको भी समझता नहीं कि ऐसा कैसे हुआ। जैसे कि हमारे महाराष्ट्र के 2 विधायक मुझे मिले थे, मध्य प्रदेश में जाके आए, वो बोले हम वहाँ निरीक्षक थे, हमारे प्रत्याशी तो चुन के आने वाले नहीं थे, लेकिन उनका जब फ़ोन आया कि हम चुन के आए तब हमें भी ताजुब लगा। ऐसे कोई अनुभव हमें आए हैं, और इसीलिए लोग शंका जताते हैं। प्लॅन एच आहे, मी मगाशी सांगितलं, आम्ही प्लॅन ए एकच प्लॅन केलेला आहे, प्रकाश आंबेडकरांना बरोबर घ्यायचं। प्रकाश आंबेडकरांनी आम्ही पाठवलेला प्रस्ताव त्यांना मंजूर नाही, काही जागा मागं पुढं आहेत, चर्चेत बसून हा निर्णय करू शकतो, काय त्यात हे नाही आहे। आणि एकमेकाला पत्र पाठवण्यापेक्षा एकत्रित बसून त्याचे निर्णय करणं हे उचित आहे। आणि त्यांचं जे म्हणणं आहे की शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस याच्यात वेगळ्या जागांसाठी मतभेद आहेत, ते आता कुठलेही मतभेद राहिलेले नाहीत।
आता आम्ही अपेक्षा करतोय की प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर आम्ही बसू आणि त्यांचं म्हणणं ऐकून आम्ही त्यासाठीच वाट बघतोय. ते एकदा बसून निर्णय झाला की मग आम्ही आमचे निर्णय जाहीर करू. आता उद्या राहुल गांधींची रॅली आहे, त्यामुळे सर्वजण त्यात व्यस्त आहेत. ते झाल्यानंतर 2 दिवसात 3 दिवसात होईल, कारण आता 7 टप्प्यात निवडणूक होणार आहे. असं आहे की पुन्हा दीपक केदार यांनी जो मगाशी विषय मांडला तो महत्त्वाचा आहे. आणि देशाची संविधान टिकवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी धक्का पोहोचू नये यासाठी आम्ही सगळे मागंपुढं होण्याची तयारी दाखवतोय. प्रकाश आंबेडकरांनी आमच्यावर येऊन चर्चा करावी, यावं, ते बोलवावं, आम्ही त्यांना एकत्रित बसावं आणि अंतिम निर्णय करावा, अशीच आमची भूमिका आहे. प्रकाश शेंडगे हे देखील आम्हाला अपरिचित नाही आहेत. प्रकाश शेंडगे पण आम्हाला परिचित आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाने जी आश्वासनं दिली ती पूर्ण न करणे आणि त्याचा फटका बसणारे जे घटक आहेत महाराष्ट्रात, त्या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आमचा विश्वास आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी एकच प्लॅन असू शकतो, तो म्हणजे सर्वांनी एकत्रित येणं आणि लढाई करणं. त्यामुळे प्लॅन ए आणि ए, दुसरा प्लॅन नाही. आणि त्यांचाही तोच प्लॅन असला पाहिजे असा आमची आग्रही त्यांना विनंती आहे. त्यांनी आणि आम्ही एकत्रित येऊन महाराष्ट्रात प्लॅन एच ठेवला पाहिजे. हां हो. रावेरच्या संदर्भात एकनाथ खडसे यांची प्रकृती फारशी त्यांना दगदग करून देणारी परवानगी डॉक्टरांनी दिलेली नसल्यामुळं ते त्या ठिकाणाहून निवडणूक लढणार नाही आहेत. आणि त्यामुळे आम्ही नव्या उमेदवाराच्या शोधात आहोत. काही शॉर्टलिस्ट केलेले आहेत. आम्ही त्यावर योग्य तो निर्णय लवकर करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.